दंडवत प्रणाम। लीळा चरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 18। वैराग्य स्वीकार। आता आपले देव श्री चक्रधरांनी पराकोटीचे वैराग्य स्वीकारले। रस्त्याने चालायची प्रवृत्ती नाही। जाताना काट्यांमध्ये देवाचे श्रीमुकुटाचे केस अडकायचे, ते वाऱ्याने मोकळे व्हायचे किंवा एखादा माणूस ते मोकळे करी तेव्हाच आपले देव पुढे जात असत। श्रीमूर्तीवर काट्यांचे ओरखडे पडून रक्ताचे बिंदू निघत व ते जणू उत्तम सोन्याच्या कोंदणात रत्ने जडविली आहेत असे देवाच्या श्रीमूर्तीवर शोभायचे। लीळा चरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 19। मुक्ताबाईंची भेट। अशा अत्यंत विरक्त अवस्थेत 12 वर्षे सालबर्डीच्या पर्वतावर देवांनी क्रीडा केली। एके दिवशी मुक्ताबाईंना सर्वज्ञांचे दर्शन झाले। ती त्यांना आपल्या आश्रमात घेऊन आली। वनपुष्पाने तिने देवांची पूजा केली। कंदमुळे फळांचे जेवण दिले। सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला अकृत्रिम संचारी आनंद येऊ लागला। ती हर्षाने म्हणाली, जीजी, इतके दिवस तप केले त्याचे फळ आज झाले जी। लीळा चरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 20। कुंतलापूर म्हणजेच काटोलला श्री चक्रपाणी महाराजांच्या शिष्याची भेट। सर्वज्ञ कुंतलापूर आताचे काटोल या ठिकाणी भिक्षेसाठी नगरात गेले। तेव्हा श्री चक्रपाणी महाराजांचे एक शिष्य तेथे राजगुरू म्हणून राहत होते। त्यांनी माडीवरून सर्वज्ञांना पाहिले आणि आपल्या शिष्यांकरवी सर्वज्ञांना बोलविले। सर्वज्ञ तेथे गेले। त्याने म्हटले, अशा सुंदर देहाची उपेक्षा का केली? सर्वज्ञ गप्पच होते। मग त्याने मनाशी म्हटले, पुरुष हट्टी दिसतात, म्हणून सर्वज्ञांना विनंती केली, जीजी, माझ्याजवळ वयस्तंभिनी नावाची विद्या आहे। त्या विद्येने शरीर नेहमी ज्या अवस्थेत विद्या स्वीकारली त्याच अवस्थेत राहते, तरी ती आपण स्वीकारावी जी। मग सर्वज्ञांनी ती विद्या स्वीकारली व विद्येचे 1000 वर्षांचे आयुष्यही स्वीकारले। ही लीळा पूर्वार्धात भक्तजनांना सांगताना महदाईसांनी विचारले, जीजी, आपण विद्या स्वीकारली त्यामुळे त्याला कुठला लाभ झाला हो? सर्वज्ञ म्हणाले, बाई, त्या राजगुरूची विद्या अपूर्ण होती, ती पूर्ण झाली। लीळा चरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 21। अनंताचे आरोपापासून रक्षण। पूर्वार्धात पांचाळेश्वर गावी पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ उभे होते। आपे गावचा एक ब्राह्मण अनंतदेव, त्यावर अनैतिक संबंधांचा आरोप आला होता। त्यामुळे गावकरी त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठी लागले। अनंतदेव पुरात उडी टाकून पलीकडच्या काठावर सर्वज्ञांजवळ आले व त्यांच्या दर्शनामुळे त्यांच्यावरील गावकऱ्यांची रोषबुद्धी निवर्तिली। सर्वज्ञास गुंफा करविण्याची प्रवृत्ती होती। देवांनी त्याला विचारले, तुमच्याजवळ कुदळी पावडे आहे का? त्याने सांगितले, जीजी, आहे, परंतु माझ्यावर आरोप आल्यामुळे गावकरी मारण्यासाठी पाठी लागले होते, परंतु मी आपल्याजवळ आल्यामुळे ते पलीकडेच थांबले व आता कुदळी पावडे घेण्यास जर मी गावात जाईन तर ते मला मारतील। सर्वज्ञ त्याला आश्वासन देऊन म्हणाले, जा, तुम्हाला कोणीच मारणार नाही। मग ते गावात गेले। तोपर्यंत त्या गावकऱ्यांचा राग आधीच शांत झाला होता। त्यांनी क्षमा केली। ते कुदळी पावडे व देवापुरता उपहार घेऊन देवांजवळ आले। मग गुंफा करवीत असताना बाईसा देवाला म्हणाली, बाबा, बिचाऱ्या भक्तांना का थकवायचे? आपणास येथे राहायचे आहे का? यावर सर्वज्ञांनी तेल्याच्या भेटीची पुढील लीळा सांगितली। दंडवत प्रणाम।